रात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये. मुलगाही गप्प. 10 वर्षांनी सासूने उघड केलं गुपित. कारण जाणून पायाखालची जमीन सरकेल. एका साध्या दिसणाऱ्या घराच्या 4 भिंतींमध्ये अशी गोष्ट दडलेली होती की जी समोर आल्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. बाहेरून पाहिलं तर ते घर अगदी सामान्य वाटायचं, पण रात्रीचा अंधार पडला की त्या घरात काहीतरी विचित्र घडत असल्याची कुजबूज आसपासच्या लोकांना ऐकू यायला लागली होती. नेमकं काय होतं हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं. त्या घरात एक कुटुंब राहत होतं. घरात वडील, आई, मुलगा आणि त्याची पत्नी. सगळं काही व्यवस्थित चाललं आहे असं बाहेरून दिसत होतं. लोकांना वाटायचं की हे एक साधं शांत कुटुंब आहे, पण त्या घरात राहणाऱ्या एका महिलेच्या मनात मात्र सतत भीती, शंका आणि अस्वस्थता वाढत चालली होती. काहीतरी बरोबर नाही आहे अशी भावना तिच्या मनातून काही केल्या जात नव्हती. सुरुवातीला तिला वाटलं कदाचित तिचाच गैरसमज असेल. कधी रात्री उशिरा घरात हालचाली होताना तिला जाणवायचं. पायऱ्यांवरून हलक्या आवाजात कोणीतरी चालत आल्यासारखं वाटायचं. दरवाजे उघडण्याचे आणि बंद होण्याचे आवाजही तिला अनेकदा ऐकू यायचे, पण ती शांत राहायची. कारण घरात वाद नको म्हणून ती स्वतःलाच समजून घ्यायची. काळ पुढे सरकत गेला. दिवस गेले, महिने गेले आणि हळूहळू वर्षही निघून गेली. पण त्या महिलेच्या मनातील शंका मात्र कमी होत नव्हती. उलट दिवसेंदिवस ती अधिकच वाढत चालली होती. रात्रीच्या वेळी घरात होणाऱ्या हालचाली आता तिला स्पष्ट दिसू लागल्या होत्या. काहीतरी तिच्या डोळ्यासमोर घडत होतं, पण ती बोलायची हिंमत करत नव्हती. एका रात्री मात्र तिच्या डोळ्यासमोर असं काही आलं की ती हादरून गेली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या स्वतःच्या घरात असा प्रकार घडू शकतो. त्या रात्रीपासून तिच्या मनातली भीती आणखी वाढली. तिला वाटू लागलं की जर हे खरं असेल तर हे नात्यांच्या मर्यादेलाही ओलांडणारं आहे. तिने काही दिवस हे सगळं शांतपणे पाहत राहण्याचं ठरवलं. कदाचित तिला चुकीचं वाटत असाल विचार तिच्या मनात आणला, पण जेव्हा तीच गोष्ट पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर घडू लागली तेव्हा मात्र तिच्या मनातला संभ्रम संपला. आता तिला खात्री झाली होती की तिच्या घरात काहीतरी गंभीर चालू आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे घरातील इतर लोकही या सगळ्यांबद्दल काहीच बोलत नव्हते. विशेषतः मुलगा. त्याला सगळं दिसत असतानाही तो गप्प का होता हा प्रश्न तिला सतत त्रास देत होता. आई म्हणून तिच्या मनात वेदना वाढत चालल्या होत्या. कधी ती विचार करायची की हे सगळं थांबवायला हवं, पण बोलायचं धाडस होत नव्हतं. कारण ती बोलली तर घरात मोठा वाद होईल याची भीती तिला वाटत होती आणि त्या भीतीमुळे ती पुन्हा शांत राहायची. दिवसेंदिवस तिचं मानसिक संतुलन ढासळत चाललं होतं. घरात राहणंही तिला कठीण वाटायला लागलं. कधी ती काही दिवसांसाठी घर सोडून दुसरीकडे जायची, पण काही दिवसांनी परत यायची. कारण शेवटी ते तिचं स्वतःचं घर होतं. पण परत आल्यावरही तिला तेच दृश्य दिसायचं. ती जितकी टाळायचा प्रयत्न करायची तितकंच ते वास्तव तिच्यासमोर उभं राहायचं. त्यामुळे तिच्या मनातील संताप आता हळूहळू बाहेर येऊ लागला. एके दिवशी तिने ठरवलं की आता शांत राहायचं नाही. जे चाललं आहे त्याला विरोध करायलाच हवा. त्या रात्री तिने धाडस करून प्रश्न विचारला, पण तिच्या अपेक्षेपेक्षा परिस्थिती वेगळीच वळण घेणारी होती. ती बोलताच घरातील वातावरण अचानक बदललं. आवाज चढले, वाद सुरू झाला आणि काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. ती एकटी पडली होती आणि तिच्यासमोर तिचेच जवळचे लोक उभे होते. तिला वाटलं की तिचं म्हणणं कदाचित समजून घेतलं जाईल, पण तसं काहीच झालं नाही. उलट तिच्यावरच राग काढला गेला. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य अधिकच कठीण होत गेलं. तिच्या मनातील वेदना आता सहन होण्याच्या पलीकडे गेल्या होत्या. घरातील वातावरण तिला त्रास देत होतं. तिचं बोलणं कुणी ऐकून घेत नव्हतं. उलट तिला दोष दिला जात होता. कधी ती विचार करायची की हे सगळं संपवून टाकावं, पण प्रत्येक वेळी ती स्वतःला थांबवायची. कदाचित एक दिवस सगळं ठीक होईल अशी आशा तिच्या मनात अजूनही होती. पण तो दिवस कधीच आला नाही. उलट परिस्थिती आणखी वाईट होत गेली. तिच्यावरच्या मानसिक आणि शारीरिक त्रास वाढत गेला आणि अखेर एक दिवस असा आला की तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. त्या घरात पुन्हा एकदा मोठा वाद झाला आणि त्या वादानंतर घरात जे घडलं त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. घरात अचानक एक धक्कादायक बातमी पसरली. ती महिला आता जिवंत नव्हती. काही वेळातच ही बातमी बाहेर पोहोचली आणि लोक घराबाहेर जमू लागले. लोकांना अजूनही समजत नव्हतं की नेमकं काय घडलं आहे, पण हळूहळू त्या घरातलं रहस्य बाहेर यायला लागलं. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की अनेक वर्षांपासून त्या घरात एक विचित्र आणि धक्कादायक नातं सुरू होतं, जे नात्यांच्या मर्यादा ओलांडणारं होतं. जेव्हा या गोष्टी उघडकीस आल्या तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण एका घरात 10 वर्षांपासून असं काहीतरी सुरू होतं यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या महिलेने इतकी वर्ष हे सगळं का सहन केलं? घरातील इतर लोक गप्प का राहिले आणि शेवटी तिच्यावर अशी वेळ का आली? आजही त्या घटनेची चर्चा सुरू आहे. कारण ही फक्त एका घराची गोष्ट नव्हती, तर नात्यांच्या मर्यादा आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना होती. आणि जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं तेव्हा लोक फक्त एकच म्हणत होते, जर त्या महिलेने आधीच आवाज उठवला असता तर कदाचित तिचं आयुष्य वाचलं असतं.